विकासाची पंचसूत्री राबवण्यासाठी एनडीए सरकारनं प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। बिहारमधील गयामध्ये आयोजित प्रचार सभेत त्यांनी सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचला। मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार, वृद्धांना औषधोपचार, शेतकऱ्यांना सिंचन आणि सामान्यांना न्याय असा विकासाचा कार्यक्रम असल्याचं मोदींनी सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर टीका करताना पदाची प्रतिष्ठा पणाला लावत असल्याची टीका शरद पवारांनी केली। मोदींनी केलेल्या टीकेला पवारांनी उत्तर दिले। मोदी विरोधकांवर नेहमीच वैयक्तिक टीका करतात। पंतप्रधान पद ही एक संस्था आहे। पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी मोदींनी घ्यावी असंही पवार म्हणाले। येत्या काळात पंतप्रधान पद द्यायचं की नाही याबाबत देशातली जनता ठरवेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय। जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर दावा करणं टाळलं। मात्र भविष्यात संधी मिळाली तर पंतप्रधान होण्यासाठी तयार असल्याचे संकेतही दिले। भाजपा अध्यक्ष अमित शहानी डीएमके आणि काँग्रेसच्या तामिळनाडूतल्या आघाडीवर तुफान टीका केली। काँग्रेस आघाडीनं भ्रष्टाचारानं उमेदवारी दिल्याचा टोला अमित शहानी लगावलाय। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या नेत्यांना निवडून देऊ नये असं आवाहनही अमित शहानी केलंय। सत्ताधारी भाजपा शिवसेनेविरोधात काँग्रेस राष्ट्रवादीनं नवी आक्रमक प्रचार मोहीम सुरू केली। लाज कशी वाटत नाही अशी नव्या मोहिमेची टॅगलाईन आहे। महायुती सरकारच्या अपयशाचे मुद्दे या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत। सत्ताधाऱ्यांच्या प्रचार मोहिमेला विरोधकांनी उत्तर देण्यासाठी सुरू केलेली मोहीम कितपत यशस्वी ठरते हे पाहावं लागेल। काँग्रेसच्या लाज कशी वाटत नाही या मोहिमेचा भाजपा नेते विनोद तावडेंनी खरपूस समाचार घेतलाय। काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना लाज कशी वाटत नाही असं विचारत असावेत असा टोला तावडे यांनी लगावलाय। 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा करताना लाज कशी वाटली नाही असा सवालच विनोद तावडेंनी उपस्थित केला आहे। नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शैक्षणिक पात्रतेवरून जुंपली आहे। विनायक राऊत 10वी पासही नसल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे। विनायक राऊतांना संसदेत बोलताही येत नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। विक्रीकर खात्यात शिपाई म्हणून काम केलेल्यांना आपल्याला शिकवू नये असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी राणेंना दिलंय। चंद्रकांत पाटलांमध्ये हिंमत असेल तर कोल्हापूरच्या बिंदू चौकात कुस्ती होऊनच जाऊ दे असं आव्हान राजू शेट्टींनी दिले। कोल्हापुरातल्या आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातले पुरावे आपणहून समोर येत असल्याचा दावाही शेट्टी यांनी केलाय। चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलं असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केलाय। वसईतली गुंडगिरी संपवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। वसईतल्या नायगाव भागात ते बोलत होते। गल्लीतल्या गुंडांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी शिवसेना आणि सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। नागपुरात भाजपा उमेदवार नितीन गडकरींच्या समर्थनार्थ दुचाकींची रॅली काढण्यात आली। उत्तर नागपुरात निघालेल्या या दुचाकींच्या रॅलीत मोठ्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते। रॅलीसाठी तयार करण्यात आलेल्या रथात बसून नितीन गडकरी जनतेचं अभिवादन स्वीकारत होते। ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं। जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपानं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्जुन खोतकरांसह दिग्गज नेते सहभागी झाले होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर शहरातल्या माळीवाडा परिसरातून रॅली काढण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या रॅलीची सांगता करून संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। विशेष म्हणजे संग्राम जगताप यांनी शेतकरी दाम्पत्याच्या हातानं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। साताऱ्याचे महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्याआधी उदयनराजेंनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। या रॅलीमध्ये अजित पवार, शिवेंद्रराजे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती होती। सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पडाळकर यांना बहुजन वंचित आघाडीनं उमेदवारी जाहीर केली। धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली। पडाळकरांच्या उमेदवारीमुळे सांगलीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। तर मुंबईतील भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी बोरिवली ते मालाड अशी प्रचार रॅली काढली। या प्रचार रॅलीमध्ये प्रतिमोदी अशी ओळख असणारे भाजपा कार्यकर्ते विकास महंते लक्षवेधी ठरले। महंते यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती।
जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे पारोळ्याचे आमदार सतीश पाटील यांनी डमी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचा उमेदवार पळवण्याची भीती असल्यानं जळगाव लोकसभा मतदारसंघातून डमी अर्ज भरल्याचं सतीश पाटील यांनी सांगितलं. जळगावातून राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राजकीय नेते प्रचारासाठी आता वाड्या वस्त्यांवर आणि शेतातही जाऊ लागले. शिरूरचे युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शेतात जाऊन शेतकरी महिलांशी संवाद साधला. मतदारसंघातल्या कांदा उत्पादक शेतकरी महिलांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. नंदुरबार काँग्रेसमधील बंड शमवण्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना यश आलंय. माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावित यांनी अखेर माघार घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर या आपल्या प्रभाव क्षेत्रात भरत गावित यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात आक्षेपार्ह मजकूर छापल्याबद्दल निवडणूक आयोगानं ही नोटीस पाठवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या नोटीशीमुळे संजय राऊत अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.